जर तुम्ही लाईव्ह आहात तर तुम्ही आपले कमेंट्स घालू शकत आहे. Yeah, hello. हॅलो, अनामिका जेवलीकर, Say hello to तेजस्वी them. जेवलीकर, हॅलो. तुम्ही कसे आहात? अनिता नाईक नवडे, अमित मोहन रामगडे. Yeah, hello. Now, Kenneth is on a different line. केनिथ वेगळा that's लाईव्ह वर आहे. Yeah, so we have come directly. म्हणून आम्ही प्रेझेंट वर्शिप न घेता सरळ आलेले आहे. Yeah, we are going to start the word. आम्ही सरळ वचन सुरू करणार आहे. So let us prepare our hearts to receive it. म्हणून आपण आपल्या हृदयाची तयारी करूया वचन प्राप्त करण्यासाठी. I'm going to speak to you something special. मी तुमच्याशी काय विशेष बोलणार आहे. Yesterday I spoke to you about the fuel from heaven. काल मी तुम्हाला स्वर्गावरून इंधनाविषयी सांगितले. And many have written that they are blessed. आणि अनेक लोकांनी लिहिले की ते त्या वचनाने आशीर्वादित I झाले. also want to know. मला हे देखील जाणायचं आहे. It's how, if you have done that. जर तुम्ही ते वचन केले आहे. If you have done that, let us know. आणि जर तुम्ही तसं केलंय आम्हाला कळवा. And even share it with others. आणि इतर लोकांबरोबर देखील तुम्ही ते शेअर करा. Because that is what I want. That if we had a church service, आणि जर आपली मंडळीची सभा असते, I would have told you to all of the church members to do that. मी सर्व मंडळीच्या सदस्यांना सांगितलं असते तसं करायला. But since we don't have a church service, पण आता आपली मंडळीची सभा नाही, so I'm not able to say it. म्हणून मी सांगू शकत नाही. Okay. Anyway, I will also try to share it again. आणि मी पुन्हा ते सांगण्याचा प्रयत्न At the करणार. last, so that others, those who have not heard this message, जेणेकरून जे इतर लोक ज्यांनी ते संदेश ऐकले नाही, so that you'll also hear the message. जेणेकरून ते देखील संदेश ऐकतील. Okay, today my topic will be आज माझा विषय आहे a sure salvation. एक पक्की तारण. Means where you know that you are saved. जिथे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या तारण झालेलं You should not have doubt whether you are saved or not. आणि तुमच्या मनामध्ये संशय नसावे की तुमच्या तारण झालेलं So आहे that's किंवा the नाही. message I'll be giving. आणि तो संदेश मी तुम्हाला देणार आहे. I had started with how to read the Bible correctly. आणि मी सुरू केलं होतं की बायबल कसं अचूक रीतीने And आपण the वाचलं second पाहिजे. part I had shared. आणि दुसरा भाग देखील मी तुम्हाला सांगितले होते. I'll be sharing the third part. आणि तिसरा next भाग time. देखील मी तुम्हाला सांगणार आहे, देणार आहे. Last time in the second part we saw आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिले in होते Galatians 5:1 गलातियस 5:1 मध्ये that for freedom Christ has set us free. की स्वतंत्रतासाठी ख्रिस्ताने आपल्याला आपलं तारण केलं. Not that we may live in bondage. असं नाही की आम्ही बंधनाखाली राहावे म्हणून. Sin took us into bondage. पापाने आम्हाला बंधनात घेऊन गेला. But Christ came पण ख्रिस्त आले to set us free. आपल्याला बंधमुक्त करण्यासाठी. Amen. So that is what Paul is saying. आणि असंच पॉल म्हणत आहे That now you have been set free. की आता तुम्ही बंधमुक्त आहात. Stand firm. तिथे दृढ उभे राहा. And do not submit again. आणि परत तुम्ही अधीन होऊ नका. See, he's saying again. This word again is very important. आणि पुन्हा हा जो शब्द आहे खूप महत्वाची आहे. Once you have come to the knowledge of the truth, एकदा तुम्हाला सत्याचे ज्ञान कळले आहे, you have heard the message of grace, तुम्ही कृपेचा संदेश ऐकले and आहात, you have come out of bondage आणि तुम्ही बंधनातून बाहेर and निघाले the आहे, fear of punishment आणि शिक्षाच्या भयापासून and the बाहेर fear निघाले, of judgment, न्यायाच्या भयापासून बाहेर निघाले आहे, out of guilt. दोषी भावनातून. Now you have come into freedom आता तुम्ही मोकळीकतेत आलेले आहे because of the doings of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या कार्यांमुळे. Now don't go back again into bondage. आता परत तुम्ही बंधनात जाऊ नका. So he was saying, म्हणून पॉल stand म्हणत firm, आहे की दृढ उभे राहा persevere, आणि तुम्ही चिकाटीपणाने उभे राहा hold on to that freedom. आणि त्या स्वतंत्रतेला तुम्ही धरून राहा. No, just as nations must persevere to maintain their freedom. जसं जे अनेक देश आहे, राष्ट्र आहे, ते आपल्या स्वतंत्रता राखण्यासाठी खूप झटत आहे, मेहनत And करत they आहे, protect their rights. आणि ते आपल्या हक्कांच्या अधिकारांचं संरक्षण So in करत the आहे. same way, तसंच we प्रकारे must also stand firm आपण देखील दृढ उभे राहिले in पाहिजे. protecting our spiritual freedom that Christ has given आणि us. आपल्याला जी आत्मिक मोकळीकता ख्रिस्ताने दिलेली आहे त्याच्या रक्षण करण्यासाठी आपण दृढ उभे राहिले पाहिजे. No country says, okay, we have received freedom now we don't need to preserve it. आता कुठलाही असा देश म्हणत नाही की आपल्याला आता स्वतंत्रता मिळाली आहे मग आपल्याला त्याची रक्षण करायची आता काय गरज Now नाही. we have received freedom. Now no one will take away
our freedom. आता आपल्याला मोकळीकता मिळालेली आहे. आता कोणी आपली मोकळीकता No, घेऊन जाणार they नाही असं कुठलाही consider- राष्ट्र बोलत They नाही. consider freedom as very precious. ते स्वतंत्रताला खूप महत्व देत आहे. So they protect the freedom. म्हणून ते आपल्या मोकळीकताचे रक्षण करत आहे. In the same way, तसंच प्रकारे we have been set free. आपण बंधमुक्त झालो So we आहे. need to protect the spiritual freedom that Christ gave us. आणि जी आत्मिक स्वतंत्रता जी ख्रिस्ताने आम्हाला दिलेली आहे ते राखून ठेवण्यासाठी आपण संघर्ष केला That's पाहिजे. why Apostle Paul says, म्हणून प्रेषित पौल म्हणत stand आहे, fast. दृढ उभे राहा. That reveals that our freedom in Christ हे दाखवत आहे की आपली जी मोकळीकता आहे ख्रिस्तामध्ये doesn't function automatically. ती आपोआप कार्य करत नाही. It's not that once you have been given freedom, असं नाही एकदा तुम्हाला स्वतंत्रता मिळाली आहे we cannot lose it. आपण ते गमवू शकत नाही. See, the Lord will not take away that freedom. आणि प्रभू ती मोकळीकता घेऊन जाणार नाही. Whatever He gives you for eternity. आणि जो काय प्रभू आपल्याला देतो तो आपल्याला But सार्वकालिक we have a देतो. part to play. पण आपल्याला एक भाग आहे करायला. We have to resist anything that comes to rob away our freedom or push away from that freedom that Christ has given us. आणि कुठल्याही गोष्टी जो आपली स्वतंत्रताची चोरी करण्यासाठी येत आहे त्या गोष्टीला आपण ढकलून दिले पाहिजे. आपल्या स्वतंत्रताची आपण रक्षण केली You पाहिजे. know, the adversary, the devil, आणि जो वैरी आहे शैतान is always seeking whom he may devour. आणि नेहमी तो फिरत आहे की तो कुणाला गिळावे. You know, one of the things that will rob our freedom is legalism. आणि एक गोष्टी जी आपली स्वतंत्रता चोरी करणार आहे ती आहे कायदा. You know, that comes from the law. जी नियमशास्त्रामधून येत आहे ती कायदा किंवा नियम आपली मोकळीकताची चोरी करू शकत नाही. From works. कार्यापासून We must resist every attempt that makes us to draw us back into self-effort, merit and performance. आणि प्रत्येक गोष्टी जी आपल्याला स्वतः परिश्रम करायला लावत आहे, योग्यताकडे लावत आहे की आपल्या लायकीकडे घेऊन जात आहे, त्या प्रत्येक कामाचा आम्ही विरोध केला Yeah, पाहिजे. so defend our liberty म्हणून आपली जी मोकळीकता आहे त्याच्यासाठी तुम्ही उभे राहा. त्याच्या that we have received through faith जे तुम्हाला विश्वासाद्वारे मिळालेले in आहे Christ Jesus. ख्रिस्तामध्ये. Don't go back to works again, आणि परत तुम्ही कार्यांमध्ये जाऊ नका which may bind you and put fear in your heart. जे तुम्हाला बांधणार आणि तुमच्या हृदयामध्ये भीती घालू This शकत. is one of the reasons many are serving God out of fear of punishment. आणि हीच कारण आहे की अनेक लोक देवाची सेवा करत आहे शिक्षाच्या भीतीमुळे. See, Paul worked much, आणि पौलाने खूप काम but he केलं was constrained by love. पण तो प्रीतीने बांधलेला होता. He served God with love, त्यांनी प्रभूची सेवा प्रीतीने केली. means God's love for him. म्हणजे देवाची प्रीती जो त्याच्यासाठी होता त्याच्याद्वारे. He did not serve with fear, आणि त्यांनी भीतीने देवाची सेवा केली नाही. fear of punishment, आणि शिक्षाच्या भयाने or नाही breaking the old covenant law. किंवा जुना कराराचा नियम तोडण्याच्या भयाने Paul नाही. made it very clear in Galatians 5 आणि पौलांनी गलाती करार 5 मध्ये अगदी स्पष्ट that this बोलला आहे liberty की ही जी स्वतंत्रता आहे is not from freedom to sin, but freedom from sin. आणि ही आपल्याला पाप करण्यासाठी मोकळीकता देत नाही पण पापापासून आपल्याला मोकळीकता मिळालेली आहे. Because sin is bondage. कारण पाप तर बंधन It आहे. has freed us from sin bondage. आणि प्रभूने आम्हाला पापाच्या बंधनापासून मुक्त केला They आहे. were in bondage आणि आम्ही ते बंधनात of the होते demands of the law, आणि नियमशास्त्राच्या मागणीमुळे ते बंधनात होते. in which they were trying to draw God's favor आणि त्याचा अर्थ आहे की देवाचा अनुग्रह कमवायचा प्रयत्न करत or होते acceptance किंवा स्वीकृती through their own works or through their own performance. आणि त्यांच्या स्वतःच्या कामामुळे किंवा त्यांच्या स्वतःच्या कृतीमुळे ते When- देवाचा अनुग्रह विकत When घ्यायचा you're trying प्रयत्न to करतात. please God with their own efforts, you'll become weary and tired. जेव्हा तुम्ही देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करत आहे तुमच्या स्वतःच्या कार्याने तुम्ही थकून जाणार भागून Because जाणार. the devil will tell you, no, that's not enough. कारण शैतान तुम्हाला बोलेल की हा पुरेसा नाही You have not pleased the Lord much. आणि तुम्ही अधिक देवाला प्रसन्न You केले should do नाही. more. तुम्ही अधिक You केला should do पाहिजे. more. तुम्ही अधिक केले पाहिजे कार्य केले And the पाहिजे. day you don't do it, आणि ज्या दिवशी तुम्ही करत नाही he will put condemnation. तो तुमच्या He दंडाच्या will put fear. तो भीती घालेल. See, today you didn't read the Bible. आज बघा तुम्ही पवित्र शास्त्र वाचले नाही. Yesterday you read so much. काल तुम्ही खूप वाचले. Today you didn't read it. आज तुम्ही पवित्र शास्त्र वाचले God is नाही. not happy. देव तुमच्यावर आनंदित नाही. See, he's robbing your freedom. आणि तो तुमची स्वतंत्रताची चोरी करत आहे. You're not saved by your works. आणि तुमच्या कामामुळे तुमच्या तारण झालेलं नाही. Ephesians 2:8-9 says that. एफेसीकरास 2:8-9 For म्हणत by आहे grace कारण कृपेने you are saved. तुमच्या तारण By झाले. grace you are saved. कृपेने तुमच्या तारण झालेली आहे. Not of works, the Bible आणि says. कामामुळे नाही कार्यामुळे नाही असं शास्त्र म्हणत Through आहे. faith. विश्वासाच्या द्वारे. Faith is not based on your works. आणि विश्वास तुमच्या कार्यावर आधारित Faith नाही. is the gift of God. आणि विश्वास जे आहे देवाची देणगी आहे. Amen. Amen. That comes by grace. जो कृपेने येतो.
this faith is when you look to grace. आणि हा विश्वास आहे जेव्हा तुम्ही कृपाकडे बघत आहात. Faith is not a one you're doing. आणि विश्वास असं नाही की तुम्ही काय करत आहात. No, it's just a response to the grace. आणि ती फक्त कृपाकडे एक प्रतिसाद आहे. Don't make faith as works. आणि विश्वासाला काम बनवू नका. Then you'll boast. मग तुम्ही बडाई मारणार. So faith is not works. म्हणून विश्वास काम नाही. It's a gift that comes when you look to God as grace. आणि विश्वास एक देणगी आहे जेव्हा तुम्ही देवाकडे बघत आहे कृपा म्हणून. It is just our response to grace. आणि ती फक्त कृपाकडे आपली प्रतिसाद आहे. As we have a response for our works. जसं आपल्या कामासाठी आम्ही जबाबदार आहे, आम्ही प्रतिसाद देतो आपल्या कामाला. Some people base everything based on their works. आणि काय लोक प्रत्येक गोष्टी त्यांच्या कामाच्या आधारे लावत Their आहेत. works faith. आणि त्यांच्यामध्ये कामाचा In विश्वास the आहे. same way, तसंच when प्रकारे you look to grace, जेव्हा तुम्ही कृपाकडे you have पाहता grace faith, तुमच्यामध्ये कृपेचा विश्वास असतो which comes from God. जो देवापासून येतो. Amen. आमेन. So, since God has paid this ultimate price for our liberty, आणि देवाने शेवटच्या किंमत भरलेल्या आहे आपल्या मोकळीकतासाठी. He has set us free. त्यांनी आपल्याला बंधमुक्त He केलं has आहे. purchased this freedom त्यांनी ही upon स्वतंत्रता the cross. आपल्यासाठी विकत घेतला आहे क्रूसावर. We must never let anything or anyone bring us back into bondage. म्हणून आम्ही कुणालाही किंवा कुठल्याही वस्तूला परत आपल्याला बंधनाखाली So आणायच्या परवानगी नाही दिले पाहिजे. take care of the message that you hear. म्हणून जे संदेश तुम्ही ऐकत आहे त्याची तुम्ही काळजी घ्या. Because during the Galatians church, कारण गलतीकराच्या मंडळीच्या when वेळेत Paul through grace made them free, जेव्हा पॉल कृपाद्वारे त्यांना मोकळं the केले false teachers had come आणि खोटे शिक्षक आले होते and removed them from grace into works. आणि त्यांना कृपापासून काढून त्यांना परत कार्यात आणले. That's why Paul was very angry. म्हणून पॉल खूप चिडला, खूप रागीट झाले. See, that's why he didn't have any greetings for this epistle. म्हणून त्यांनी ह्या पत्रामध्ये त्या लोकांचे अभिनंदन किंवा स्वागतच केला नाही. The Corinthian church, करंथीकरास मंडळी they were not good in works. ते आपल्या कामामध्ये चांगलं Their नव्हते lifestyle was not good. आणि त्यांची जीवनशैली चांगली But नव्हती. yet he gave them a good greeting. पण तरी पौलाने त्यांना चांगलं अभिवादन दिले. But Galatians, पण गलतीकरास nothing is mentioned about their lifestyle. आणि त्यांच्या जीवनशैलीविषयी काय लिहिलेले But नाही. because their believing was wrong, पण त्यांचा विश्वास बरोबर नव्हता म्हणून he didn't give them good greeting at all. आणि पौलाने मुळीच त्यांचे अभिवादन केलाच नाही. From this we see आणि ह्याच्यातून आपण पाहतो what you believe is more important. जे तुम्ही विश्वास करत आहे ती खूप महत्वाची आहे. Instead of seeing our works, आणि आपलं काम पाहण्याच्या ऐवजी God sees your heart. देव तुमचे हृदय If पाहतो. your believing is right, जर तुमचा विश्वास बरोबर आहे then you will see the fruit of right believing. मग तुम्ही तुमच्या योग्य विश्वासाच्या फळ पाहणारच आहे. Right working will not make you right. आणि योग्य काम तुम्हाला योग्य बनवणार नाही. No, right believing will produce the right fruit. आणि योग्य विश्वासच योग्य फल उत्पन्न When करणार. the tree is good, जेव्हा झाड चांगलं when your असतो, believing is right, जेव्हा विश्वास बरोबर असतो, you will see the right fruit. मग तुम्ही योग्य फल पाहणारच. Amen. आमीन. Now let me go into the message now. आता मी संदेशाकडे This is जातो. very important. ही खूप महत्वाची आहे. Today I'll speak to you about a sure salvation. आज तुम्हाला तुमच्या पक्की किंवा खात्रीशीर तारणाविषयी मी बोलणार आहे. You must be sure of your salvation. तुम्हाला तुमच्या तारणाविषयी खात्री असलेच You पाहिजे. don't need to have fear तुमच्यामध्ये भीती नसावी whether if God will reject you, की देव तुमच्या नाकार करणार or का, God will condemn you, किंवा देव तुम्हाला or दंडित God करणार, will judge you. किंवा देव तुमच्या न्याय करणार का. You shouldn't have all this kind of thoughts. आणि असं प्रकारचे विचार तुमच्या मनात नसावे. That's why we need to. I'll be teaching you about this sure salvation. म्हणून तुम्हाला ह्या खात्रीशीर तारणाविषयी मी तुम्हाला शिकवण देणार आहे. Many Christians today अनेक ख्रिस्ती आज have not been able to take full advantage ते अजूनपर्यंत पूर्ण फायदा घेऊ शकत नाही of their redemption त्यांच्या उद्धाराविषयी, because of the lack of understanding of God's grace. कारण त्यांना देवाची कृपेची समजची कमतरता आहे म्हणून. They believe that God has the power आणि त्यांच्या विश्वास आहे की देवाकडे सामर्थ्य to आहे meet their needs, त्यांच्या गरज पूर्ण करण्यासाठी. but they doubt पण त्यांच्या शंका आहे if God is willing to use that power to meet their needs. की देव इच्छुक आहे त्या सामर्थ्याचा उपयोग करायला त्यांच्या गरजे पूर्ण करण्यासाठी. They know that God has power. आणि त्यांना माहिती आहे की देवाकडे God सामर्थ्य is तर all आहे. powerful. देव सर्वसमर्थ आहे, He can do everything. तो प्रत्येक गोष्टी करू But शकत where आहे. is the problem? पण मग समस्या कुठे The आहे. problem is समस्या आहे they doubt whether God is willing to do it for me. आणि त्यांना अशी शंका आहे की देव इच्छित आहे का ती गोष्टी माझ्यासाठी करायला. They may think that God can do it for someone else. आणि त्यांना असं वाटतं की देव इतर कुणासाठी तरी ती गोष्टी करू शकत But आहे.
I don't know whether for me. पण माझ्यासाठी देवाची इच्छा आहे की नाही मला माहिती नाही. Because they think they have not pleased God. कारण त्यांना वाटतं की ते देवाला प्रसन्न केले Or नाही, because there is some sin किंवा काय पाप असेल which stops God's grace, जो देवाची कृपाला थांबवतो, or which stops God approaching to them by grace. की जो देवाला थांबवतो कृपाद्वारे त्यांच्या जवळ येण्यासाठी. But that is not what the word teaches. पण असं वचन आपल्याला मुळीच शिकवत That is नाही. the way you believe. आणि अशा प्रकारे तुम्ही विश्वास And करत आहात. that's the reason you hinder God's blessings to come by grace freely. आणि अशा प्रकारे तुम्ही देवाच्या आशीर्वादाला अडथळा घालत आहे कृपाद्वारे तुमच्याकडे पोहोचण्यासाठी. That is why my main aim is म्हणून माझा मुख्य उद्देश to आहे teach you rightly. योग्य रीतीने तुम्हाला शिकवले पाहिजे. Amen. Amen. See, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने in मला the सांगितले, body of Christ, ख्रिस्ताच्या there is शरीरामध्ये no one who is superior or inferior. आणि कोणी श्रेष्ठ नाही कोणी कमी नाही. If someone teaches you or makes you to believe that they are superior and you're inferior, that message is wrong. जर कोणी तुम्हाला असं विश्वास करायला लावत आहे किंवा असा संदेश देत आहे की तो व्यक्ती श्रेष्ठ आहे आणि दुसरा कमी आहे, मग तो संदेश चुकीचा आहे. That's why people think, no, God will answer their prayers but not mine. म्हणून लोक असं विचार करत आहे की प्रभू त्या लोकांच्या प्रार्थनेचे उत्तर देणार, माझ्या नाही. Because they think there are some things which are wrong in their life. And see, this goes into performance. आणि त्यांना वाटत आहे त्यांच्या जीवनामध्ये काही चुकीचं आहे, मग ही गोष्टी आपल्या कृतीकडे Or maybe जातात. today I didn't read the Bible. किंवा कदाचित आज मी शास्त्र So वाचलं the नाही, devil condemns them म्हणून शैतान त्यांना दंडित करतो because of their wrong belief. त्यांच्या चुकीच्या विश्वासामुळे. Condemnation comes because of your wrong belief, दंडागी आहे तुमच्या चुकीच्या विश्वासामुळे, which comes from the wrong knowledge of God's word. जे देवाच्या चुकीच्या ज्ञानाने येत आहे, देवाच्या वचनाच्या चुकीच्या ज्ञानाने येत The आहे. Lord said very clearly आणि प्रभूने स्पष्टपणे in सांगितले Romans 8:1, रोमकरा there 8:1 is मध्ये, no condemnation for you. आणि ह्यापुढे आता तुम्हाला दंडाज्ञा नाही. But why do we feel condemned? मग तुम्हाला दंडित का वाटत आहे? Because we are not hearing the right word of God. कारण तुम्हाला देवाचे योग्य वचन मिळत नाही. And that's how the devil can condemn you. म्हणून शैतान तुम्हाला दंडित करू शकत आहे. Amen. आमेन. So under the new covenant म्हणून नवीन कराराखाली that Jesus put into effect, जो येशूने अंमलात आणले, right standing with God देवापुढे योग्य उभे राहणे, comes as a gift ते एक देणगी म्हणून येत आहे or free gift किंवा एक मोफत दान म्हणून येत to आहे everyone प्रत्येक लोकांना who believes. जो विश्वास धरत आहे. See, your right standing, you always right, you have always a right standing before God. आणि तुम्ही नेहमी देवापुढे योग्य रीतीनेच उभे It आहात. is not you who are keeping yourself in right standing. आणि तुम्ही नाही जे स्वतःला योग्य उभं राहायला तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेने हे करत It नाही. is the gift from God. आणि ही देवापासून एक देणगी आहे. Amen. आमेन. Why? का? Not because you did something, असं नाही की तुम्ही काहीतरी केले म्हणून, because you believed. तुम्ही विश्वास केले म्हणून. You read Romans 4, आणि तुम्ही रोमकरास 4 3 to 5. 3 ते You 5, also read Romans 5, तुम्ही रोमकरास 5 देखील 18. 18. Yet this faith is tied to the knowledge that you have. आणि तरी हा जो विश्वास आहे तुमच्या ज्ञानाबरोबर बांधली गेली आहे, जो तुमच्यात आहे. See, this faith comes by knowledge. आणि हा जो विश्वास आहे ज्ञानानेच येतो. If you think our performance आणि जर तुम्हाला वाटत आहे की तुमची कृती qualifies you for blessing, तुम्हाला गुणवंत ठरवत आहे आशीर्वादासाठी, then you'll never walk in God's best. मग तुम्ही देवाच्या उत्तमामध्ये कधीच चालणार नाही. Not because you doubt God's ability to do it for you, असं नाही की तुम्ही देवाच्या क्षमतावर शंका बाळगत आहे की ते तुमच्यासाठी करू शकत आहे but किंवा नाही. because you think that you're not able to perform where God can bless you. आणि तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही ते गोष्टी करायला समर्थ नाही ज्याच्यामुळे देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत You're आहे. always conscious of sin आणि तुम्हाला नेहमी पापाची जाणीव असते because you don't know the word of God. कारण तुम्हाला देवाचे वचन Sin ठाऊक आहे. always condemns you. आणि पाप नेहमी तुम्हाला दंडित करतो. But Jesus paid the price पण येशूने ती किंमत भरली to आहे remove our sin, आपलं पाप that काढण्यासाठी, we will never walk in condemnation. जेणेकरून आम्ही कधीच दंडाग्यामध्ये चालू नये. Amen. Amen. Hebrews 10:1-2 says that इब्रिकरास 10:1-2 म्हणत आहे, because of the sacrifice of Jesus, येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे we should not have any consciousness of sin. आपल्यामध्ये पापाची कुठलीही जाणीवता Look नसावी. at this. आणि ह्या गोष्टी You should not have consciousness of sin. तुमच्यामध्ये पापाची जाणीवता नसावी. What a powerful statement ही is this. किती सामर्थ्यशाली वाक्य आहे बघा. Because of the sacrifice of Jesus, येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे we should not carry any consciousness of sin. आपण कुठल्याही पापाची जाणीवता वाहू नये. If your thought is coming of the consciousness of sin, जर तुमच्यामध्ये पापाची जाणीवताचे विचार येत आहे, that means you don't know the word. त्याचा अर्थ आहे की तुम्हाला वचन माहिती And the नाही. devil
makes you feel or makes you feel condemned. आणि शैतान तुम्हाला दंडित वाटायला You लावतो. know, condemnation is the root of many evil, many sickness and disease and many things. दंडाज्ञा खूप जे वाईटाचे मूल आहे, खूप आजार व रोग व इतर गोष्टीच्या मूल आहे. Remember, लक्षात God ठेवा. is not holding your sins against you. आणि देव तुमच्या पाप तुमच्या विरुद्ध धरत नाही Your slate is clean. आणि तुमची पाठी स्वच्छ आहे. But many Christians have not realized this truth. पण अनेक ख्रिस्ती लोकांनी हे सत्य जाणून घेतले नाही, That's ओळखून why they are घेतले नाही. still conscious of sin, म्हणून त्यांना अजूनही पापाची जाणीव आहे. but not God. पण देव नाही. Amen. आमेन. He has forgiven you once and for all. आणि देवाने एकदा आणि सर्वदासाठी The तुम्हाला Bible क्षमा says केली. He does not even remember your sins आणि anymore. शास्त्र म्हणत आहे देव ह्यापुढे तुमच्या पापाची आठवणच करत Now, नाही. so I want to establish this fact. म्हणून मला ही हकीकत स्थापित So करायचं आहे. I'm giving this message. म्हणून मी तुम्हाला हा संदेश देत आहे. Your salvation is true. तुमची जी तारण आहे ती खरीच आहे. Your salvation is sure. आणि तुमची जी तारण आहे खात्रीशीर आहे, पक्की आहे. The devil cannot rob it. आणि शैतान त्याची चोरी करू शकत नाही. Amen. आमेन. Now let me ask you a question. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. Can a believer know एक विश्वासूला कळू शकतो का that he has eternal life? की त्याच्याकडे सार्वकालिक जीवन Can आहे? he know that he's already saved? त्याला समजू शकतो की त्याच्या आधीच तारण You झालेलं know, आहे. to go to heaven, आणि स्वर्गात we जाण्यासाठी need eternal life. आपल्याला सार्वकालिक जीवन पाहिजे. This is very important. ही खूप महत्वाची आहे. What can make you to go to heaven? आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला स्वर्गात जायला लावू How शकतो? can you have heaven life? तुमच्याकडे स्वर्गीय जीवन कसं असू शकतो? Is it based on your works? ही तुमच्या कार्यावर आधारित That is आहे. what the religion teaches. आणि असं धर्म आपल्याला शिकवतो. All religion teach that. सर्व धर्म आपल्याला असं Is शिकवतो. by our good works you go to heaven. आणि आपल्या पुण्य कामानेच आम्ही स्वर्गात जातो. Only the Bible speaks that we are not saved by good works, फक्त शास्त्र आपल्याला शिकवत आहे की पुण्य कामाने आपलं तारण होत नाही, but by eternal life that Jesus came to give us. पण तो सार्वकालिक जीवन जो येशू आपल्याला देण्यासाठी आले आहे त्या सार्वकालिक जीवनाने. So can a Christian know that you have eternal life? आणि एक ख्रिस्तीला कळू शकत आहे की त्याच्याकडे Or सार्वकालिक जीवन someone आहे, has to keep on telling you have eternal life, eternal life, you have eternal life. किंवा कोणीतरी सतत त्याला सांगितले पाहिजे की तुला सार्वकालिक जीवन आहे, तुला सार्वकालिक जीवन आहे. See, you can know, तुम्हाला कळू शकत आहे you must know आणि तुम्हाला समजलेच your पाहिजे eternal life. तुमच्याकडे सार्वकालिक जीवन Be आहे. careful आणि सावध of राहा, what you hear. तुम्ही काय ऐकत आहात. If you don't hear the right one, जर तुम्ही योग्य संदेश ऐकले someone नाही, could push you out of salvation. कुणी तुम्हाला तारणातून बाहेर काढू शकत आहे. Though you are in जरी salvation, तुम्ही तारणाच्या आत आहे, they may make you feel ते तुम्हाला असं वाटायला that लावेल you're not saved की तुमच्या तारण or झाले you're losing your किंवा salvation. तुम्ही तुमच्या तारण गंबत आहात. Though you believed in जरी Jesus, तुम्ही ईश्वर विश्वास केला by आहे the तरी, message they'll give, आणि जे संदेश ते तुम्हाला they'll put so देणार much ते condemnation इतकं दंडाज्ञा घालणार that you will fear whether you're saved or not. की तुम्हाला भीती वाटेल की तुमच्या तारण खरोखरच झाले आहे किंवा नाही. You will doubt your own salvation आणि तुम्ही स्वतःच्या तारणावर शंका and बाळगेल you will try to make up and try to do some good things. आणि मग तुम्ही ते तयार करायचा प्रयत्न कराल, काही चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करणार you जेणेकरून try to- तुमच्या तारण राखले जाणार. Try to weep and cry and beg and do some good things so that to keep the salvation. तुम्ही रडणार, विनंती करणार, अश्रू घालणार, काही चांगल्या गोष्टी करणार जेणेकरून तुम्ही ते तारण राखून ठेवू शकत आहे म्हणून. You are not saved by your own works. आणि तुमच्या स्वतःच्या कामाने तुमची तारण झालेली नाही. Amen. आमेन. And God never removes that salvation. आणि देव कधीच तो तारण काढतच नाही. You have believed in Jesus. तुम्ही ईश्वर विश्वास केला Believing is receiving Jesus. आणि विश्वास करणे म्हणजे येशूला प्राप्त करणे आहे. Amen. आमेन. Because of your faith, your heart is open and Jesus entered in and is in you. आणि तुमच्या विश्वासामुळे तुमच्या हृदय उघडा आहे, येशू तुमच्यात प्रवेश केलाय आणि येशू तुमच्या आतमध्ये आता He will राहत आहे. never leave you nor forsake आणि you. येशू कधीच तुम्हाला सोडणार नाही, कधीच तुमच्या त्याग करणार नाही. Amen. आमेन. They may make you feel that you're not saved. आणि ते लोक तुम्हाला असा विचार करायला लावेल की तुमच्या तारणच झालेलं And नाही you live your life with fear. आणि तुम्ही तुमचे जीवन भीतीने जगेल. This is a wrong message. आणि हा एक चुकीचा संदेश आहे. God is in you. देव तुमच्यामध्ये आहे. You are in salvation. तुम्ही तारणाच्या आतच आहे. That's the way God sees you. आणि अशा प्रकारे देव तुम्हाला The पाहतो. Bible says in 1 Corinthians 1:30, 1 कोरिन्थियरास 31 मध्ये God शास्त्र म्हणतात, put you in Christ. देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये You ठेवले. are in. तुम्ही आत आहात Stand fast there. आणि तिथे दृढ उभे राहा. Let no message make you to come out of there. आणि कुठलाही संदेश तुम्हाला तिथून बाहेर निघायला देऊ नये. This will bring in condemnation, आणि ही गोष्टी दंडाज्ञा, guilt, दोषी भावना fear of judgment, आणि न्यायाची भीती, fear of punishment, शिक्षाची भीती, which those who are not in already have. आणि जे आत
नाही त्या लोकांकडे आधीच ही दंडाज्ञा, दोषी बावणे आणि इतर गोष्टी आहेत. They are already under ते condemnation, आधीच दंडाख्याखाली आहे, already under judgment, ते न्यायाखाली आहे already under guilt, आणि दोषी भावनाखाली आहे, under fear, भीतीखाली आहे, because they are out. कारण ते बाहेर आहे. See, the question is whether you're in or out. प्रश्न एवढेच आहे की तुम्ही आत आहे किंवा बाहेर आहे. Holy Spirit gave me this message many years back. आणि पवित्र आत्माने खूप वर्षांपूर्वी मला हा संदेश Either दिले. oblique or. एक तर किंवा नाही तर. You are in or out. तुम्ही एक तर आत आहात किंवा बाहेर आहात. He told me, त्यांनी मला सांगितले either you're a saint or a एक sinner. तर तुम्ही संत आहात किंवा पापी आहात. There is no third category. आणि तिसरा श्रेणीच नाही, वर्गच The नाही. wrong message, people have made one more category, आणि चुकीचा संदेश असा आहे की लोकांनी अजून एक तिसरा गट तयार केला the आहे. gray area. आणि जो मधला भाग आहे. You know, the devil has made that gray area. आणि शैतानाने मधला भाग किंवा तडजोड करणारा भाग केला आहे. So some people don't know म्हणून काही लोकांना कळत whether they नाही are in the light or darkness, की ते प्रकाशात आहे किंवा whether they are अंधकारात आहे. saved or not saved, त्यांचं तारण झालेलं आहे किंवा नाही, whether they are in or out. ते आत आहे किंवा They're बाहेर आहे. always struggling in that gray area आणि ते नेहमी आहे त्या मध्य भागामध्ये संघर्ष करत आहे. due to such messages. आणि असं प्रकारच्या When you are संदेशामुळे in the light जेव्हा तुम्ही प्रकाशात आहे and when you do something wrong, आणि जेव्हा तुम्ही काय चुकीचं करत आहे they'll give such condemnation messages ते तुम्हाला असं दंडाग्याचा that संदेश they'll देते, bring you out from the light into the gray area. जेणेकरून ते तुम्हाला प्रकाशात काढून मधल्या भागेत घेऊन You're येणार not here, neither there. आणि तुम्ही इथेही नाही And तिथेही you're नाही struggling. आणि तुम्ही मध्ये And संघर्ष then you करता try to please God to enter into the light once again. आणि मग तुम्ही देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करत आहे परत प्रकाशामध्ये The Lord येण्यासाठी. says you are the light. प्रभू म्हणतात तुम्हीच प्रकाश आहे. Amen. आमेन. Not only in the light, but you are light. तुम्ही फक्त प्रकाशात नाही पण तुम्ही स्वतः प्रकाश आहे. Why are you struggling to be the light? मग तुम्ही संघर्ष का करत आहे प्रकाश Why व्हायला? are you struggling again to have this eternal life? मग तुम्ही परत का संघर्ष करत आहे सार्वकालिक जीवन प्राप्त Because करायला? of these preachers. आणि ह्या प्रचारक You लोकांमुळे know, I told you, तुम्हाला in the सांगितले last days, शेवटच्या Holy दिवसांमध्ये Spirit told me, पवित्र आत्माने God मला is सांगितले, removing this gray area now. प्रभू हा मधला भाग आता काढत आहे And these kind of messages will not work. आणि अशा प्रकारचे जे संदेश आहे ते काम करणार You're नाही. either a saint or a sinner. तुम्ही एकतर संत आहात किंवा पापी आहात, That's all. एवढंच आहे. Don't think today you're a saint, again tomorrow you sin, you're a sinner. असं विचार करू नका आज तुम्ही संत आहे उद्या तुम्ही पाप केले मग तुम्ही पापी झाले, You असं नाही. know, read my message. आणि माझा संदेश तुम्ही You're वाचा. either or oblique. एक तर किंवा नाही तर, Either you're here or there. एक तर तुम्ही इथे आहात किंवा तिथे आहात. Amen. आमेन. There's no confusion. आणि गोंधळ नाही, There's no confusion in God. देवामध्ये गोंधळ नाही There's no confusion in eternal life. आणि सार्वकालिक जीवनामध्ये गोंधळ नाही. Amen. आमेन. You are a saint तुम्ही संतच आहात and you'll remain a saint forever. आणि युगानुयुगसाठी तुम्ही संतच राहणार. You're not got the sainthood because you did some good works. आणि तुम्ही काय तुम्हाला हे संतपणा प्राप्त झाले असं नाही की तुम्ही काहीतरी पुण्य काम केलंय Like the म्हणून. people of the world say, जसं जगाचे लोक म्हणत आहे they have to go and बहुत परिश्रम किया, बहुत मेहनत किया इस संत बनने के लिए. What they say, some word they say. तपस्या केले त्यांनी. बहुत तपस्या किया मैं संत बनने के लिए, इतना आसान नहीं. So they have to keep on doing tapasya. That is not what the Bible speaks आणि असं about. शास्त्र म्हणत नाही की तुम्ही तपस्या किंवा खूप परिश्रम केले God पाहिजे. gave you as a free gift देवाने हे तुम्हाला एक मोफत दान म्हणून दिलं. because you believed in तुम्ही Jesus. ईश्वर विश्वास केला आहे म्हणून. Amen. आमेन. It's the question of believing or not believing. आणि हे प्रश्न आहे विश्वास करणे किंवा विश्वास It's नाही not the करणे. question of doing or not आणि doing. हे करणे किंवा नाही करणे हे प्रश्न Why नाही. do we enter into works? आम्ही कार्यामध्ये का परत प्रवेश You करतो? started by faith. तुम्ही विश्वासाने सुरू केले, By grace कृपेने means by God, म्हणजे because देवाद्वारे, of God. देवामुळे. Why are you start to live by works? मग तुम्ही परत का कामाने जगायचे प्रयत्न करत आहे? This is very important. ही खूप महत्वाची आहे. Now let me show you a few verses. मी तुम्हाला काय वचन दाखवतो, This will help you ही गोष्टी तुमची to मदत see करणार if we can know that we have eternal life. आणि हे बघून घ्यायला की आपल्याला माहिती आहे की नाही की आपल्याकडे You can सार्वकालिक open जीवन your आहे. Bibles to 1 John 5:13. 1 योहान 5:13 कडे तुम्ही तुमच्या पवित्र Here the शास्त्रात- Bible says, इथे शास्त्र म्हणत I आहे have written these things to you आणि ही गोष्टी मी तुम्हाला लिहिले आहे that you may know. की तुम्हाला कळेल, You may know. की तुम्हाला कळेल. That's a declaration of God आणि ही देवाची घोषणा आहे that you have eternal life. की तुमच्याकडे सार्वकालिक Not जीवन you आहे. will have. तुम्हाला असेल असं नाही. The moment you believe, you have eternal आणि life. ज्या क्षणी तुम्ही विश्वास करत आहे तुमच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. God doesn't wait that
the moment you believe, then you do good works, then He gives it. No. मग देव असं बघत नाही की जर पहिला तुम्ही विश्वास करा, मग पुण्य काम करा, मगच तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो, असं देव वाट बघत नाही. No. There is no interval period. आणि तिथे काय अंतराळ नाही. You don't say, now, before I give eternal life, now you have to do good works. You have believed, okay, but now you do good works, then I'll give. No. देव म्हणत नाही सार्वकालिक जीवनाच्या आधी तुम्ही विश्वास केले, ठीक आहे, आता तुम्ही पुण्य काम करा, मगच मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो, असं देव म्हणत नाही. So here it says, म्हणून इथे म्हटले you आहे, have eternal life. तुमच्याकडे सार्वकालिक जीवन आहे, Who believe in the name of the Son of God. जो देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास केला आहे त्या लोकांना. So did you believe? तुम्ही विश्वास केले आहे, Then you have eternal life. मग तुमच्याकडे सार्वकालिक जीवन So आहे. we have to grasp that last sentence. म्हणून तो शेवटचा जो वाक्य आहे ते आपण मनात Does- नीट धरून ठेवले पाहिजे. Does it tell you to hope? आणि असं म्हणत नाही की तुम्ही आशा धरा, Not at all. मुळीच नाही. That it says that we should know. आणि असं म्हटलंय की तुम्हाला समजले पाहिजे, कळले We पाहिजे, should know तुम्हाला माहिती पडले that पाहिजे we have eternal life. की आपल्याकडे सार्वकालिक जीवन आहे. To whom does John write this letter? आणि योहान कोणाला हे पत्र लिहित आहे? To those who believed in the name of the Son of God. ज्या लोकांनी देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास केलाय त्यांच्यासाठी योहान हा पत्र लिहित Who आहे. is the Son of God? आणि देवाचे पुत्र कोण आहे? Is Christ. तो ख्रिस्त आहे. Amen. आमेन. What did he say when he wrote to these believers आणि योहानाने जेव्हा ह्या विश्वासू लोकांना पत्र लिहिले तेव्हा त्याला काय म्हणायचं होता? who believed in Jesus Christ? ज्यांनी येशूवर विश्वास केला होता He wrote त्यांनी लिहिले so that they may know. जेणेकरून त्यांना कळेल. Holy Spirit inspired him to write पवित्र आत्म्याने त्याला प्रेरित केले that they लिहिण्यासाठी may know they have eternal life. की त्यांना समजले पाहिजे, त्यांना माहिती पडले पाहिजे, त्यांना ज्ञान असले पाहिजे की त्यांच्याकडे So does a सार्वकालिक जीवन believer have eternal life? एक विश्वासूकडे सार्वकालिक जीवन आहे The का? Bible says yes, शास्त्र म्हणत आहे होय, and we can know this. आणि आपण हे जाणू शकत आहे. He's telling us you can know you have eternal life. आणि आपल्याला म्हणत आहे की तुम्हाला ज्ञान आहे की तुमच्याकडे सार्वकालिक Even जीवन in आहे. Acts 13, प्रेषितांची कृत्य 13 38 to 39, 38 ते here 39 he says, इथे म्हणत आहे, therefore let it be known to you, म्हणून हे तुम्हाला कळू द्या men, brothers, आणि बंधूनो, brothers, भाऊनो, that through this name, this one Jesus Christ, की ह्या नावाने, ह्या एका प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने forgiveness of sin is announced to you, पापाची क्षमा तुमच्यासाठी जाहीर केले गेले आहे, घोषित केले गेले which आहे. was not able, which were not able to be justified by the law. आणि जो नियमशास्त्राद्वारे आम्ही नाही ठरू शकत नव्हते. So here he's saying, brothers, म्हणून इथे म्हणत आहे he's बंधूनो, not saying be hopeful, आणि असं म्हणत नाही की तुम्ही आशा धरा, not at all. मुळीच नाही. He's saying you need to know this, आणि तो म्हणत आहे बंधूनो, Be तुम्हाला हे sure समजले पाहिजे, तुमची that खात्री you are पटली पाहिजे justified and forgiven. की तुम्ही न्यायी आहात, तुमची क्षमा झालेली So आहे. can we know we are justified and forgiven? आपण हे जाणू शकत आहे की आम्ही न्यायी आहे आणि क्षमा पावलेले आहे. Yes. होय. If it is based on works, you will never know, जर ती कामावर आधारित आहे मग तुम्हाला कधीच समजणार नाही, कळणार नाही. because the devil will always tell you, no, you have not done proper work today. कारण शैतान नेहमी तुम्हाला सांगेल की नाही तुम्ही आज बरोबर काम केले So नाही. the act of being justified is not out our own doing. म्हणून न्यायी होण्याची जी कार्य आहे, कृती आहे, आपल्या स्वतःच्या करणीमुळे नाही. So don't even attempt to work it out, म्हणून प्रयत्न देखील करू नका तुम्ही कार्य करणार म्हणून, because you'll be disqualified, कारण तुम्ही अपात्र ठरेल. as none of our good works कारण आपल्या कुठलंही चांगलं काम are good before God. ते देवापुढे चांगलंच नाही. All our righteous acts are like filthy rags. आपल्या सर्व नीतिमान जी कृती आहे घाणेरडी So चिंध्यांसारखा. justification or our right standing with God is an act of God म्हणून न्यायीपणा किंवा देवापुढे उभे राहणे ही देवाचीच कार्य आहे, that makes us totally righteous जो आपल्याला पूर्णपणे नीतिमान बनवतो in His sight. त्याच्या Why दृष्टीने. did we just accept it? आपण असंच का स्वीकार करतो? Why don't we just accept it? आपण ह्या गोष्टीचा असंच का स्वीकार करत नाही? Yes, we must accept it होय, आम्ही ह्या गोष्टीचा स्वीकार केला instead of पाहिजे. trying to be righteous. आणि नीतिमान व्हायच्या प्रयत्न करण्याच्या ऐवजी To accomplish this, हे गोष्टी the मिळवण्यासाठी Lord not only forgives our आणि sins, प्रभू फक्त आपल्या पापांची क्षमा but करत He नाही, also imparts us His पण righteousness. तो आपल्याला त्याची नीतिमत्वता देखील देतो. This makes us आणि ही गोष्टी आपल्याला just बनवतो as if I have never sinned, जसं काय मी कधीच पापच केला नाही, or just I'm totally justified. किंवा मी पूर्णपणे न्यायी आहे, नीतिमान आहे. Amen. Amen. You know, under the old covenant, आणि जुन्या कराराखाली many things were unpardonable आणि अनेक गोष्टीला क्षमाच नव्हते and carried death sentence. आणि त्याच्यामध्ये मरणाची खटला होती. But under the new covenant of पण grace, कृपेच्या नवीन through कराराखाली Jesus, येशू we ख्रिस्ताद्वारे receive forgiveness आपल्याला क्षमा मिळाली आहे from all these things, आणि ह्या सर्व and गोष्टींपासून we enjoy आणि आम्ही आनंद our करतो right standing
with God. आणि आपल्या प्रभू बरोबर जी योग्य उभे राहणे आहे त्याचा आम्ही आनंद घेतो. Amen. आमेन. When you come to God, जेव्हा तुम्ही देवापुढे येता, God sees you as right. देव तुम्हाला नीतिमान म्हणून पाहत आहे. But how do you see yourself? पण तुम्ही स्वतःला कसं बघत आहे That is very important. ही खूप महत्वाची The आहे. problem is not with God. आणि समस्या देवाबरोबर नाही, The problem is with us. समस्या आपल्या बरोबर आहे. We need to know our true identity. आपण आपली खरी जी ओळख आहे ते समजून घेतले पाहिजे. Amen. So we can know we are justified and forgiven. म्हणून आपण जाणू शकत आहे की आम्ही न्यायी आहे, मी क्षमा पावलेले आहे. And we must tell others आणि आपण इतरांना देखील सांगितले पाहिजे that a born again Christian is justified, एक नवीन जन्मलेले ख्रिस्ती न्यायी is आहे, forgiven. त्याची क्षमा झाली आहे. Amen. आमेन. So we have eternal life and we are saved. म्हणून आपल्याकडे सार्वकालिक जीवन आहे आणि आपलं तारण You know, झालेलं आहे. at least nearly about 150 times आणि कमीत कमी 150 वेळ the New Testament mentions नवीन करारात उल्लेख केलेली आहे that those who believe की जे लोक विश्वास केले आहे have eternal life. त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे Amen. And Amen. they'll never be condemned आणि ते कधीच दंडित होणार नाही, but are saved. पण त्यांचे तारण झाले आहे. So if we know the way of justification जर तुम्हाला न्यायीपणाचा मार्ग माहिती and आहे the forgiveness of sins, आणि पापाची क्षमा माहिती आहे, then we will know मग आपल्याला कळेल that we have passed that way की आम्ही त्या मार्गातून गेलो and आहे we have eternal life. आणि आपल्याकडे सार्वकालिक जीवन आहे. Amen. आमेन. This is very important. ही खूप महत्वाची आहे. Now, how do you obtain eternal life? आता तुम्ही सार्वकालिक जीवन कसं प्राप्त करत आहे, You मिळवत know, आहे, though you may know it, जरी तुम्हाला ही but माहिती let आहे, me repeat it पण again. मी परत तुम्हाला सांगतो. You know, we read in John 3:16. आणि युहान 3:16 मध्ये आपण We वाचतो. are all familiar with this verse. आपण सर्व ह्या वचनाबरोबर सहमत आहे For God so loved the world की देवाने जगावर एवढी प्रीती that He केली gave His only begotten Son. की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिले That whoever believes, की जो कोणी विश्वास करतो anyone, आणि कोणी जो विश्वास करतो he doesn't check their works. आणि तो देव त्यांच्या कामाची तपासणी करत He नाही doesn't even say. आणि असं He देखील म्हणत checks their नाही life first, की प्रथम त्यांनी त्यांच्या whether they are जीवनाची good or तपासणी केली, bad. ते चांगले आहे किंवा वाईट आहे. He loved the world. आणि देवाने जगावर प्रीती Holy केली. Spirit told me, world means all those who are opposed to our Father. आणि पवित्र आत्माने सांगितले जग म्हणजे जे सर्व लोक आपल्या पिताचे विरोधात आहे किंवा विरुद्ध आहे त्या लोकांविषयी. God loved those who were opposing Him, आणि देव त्या लोकांवर प्रीती केले जे त्यांच्या विरुद्ध होते, that He gave His only begotten की Son, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिले that whoever believes की जो कोणी विश्वास करतो should not perish, त्याच्या नाश नाही but झाला have everlasting पण life. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले Amen. पाहिजे. Now, this is very powerful. ही खूप सामर्थ्यशाली आहे. How does He love us? आणि देव आपल्यावर कसं प्रीती To करतो what extent has He loved आणि us? किती मर्यादापर्यंत आपल्यावर प्रीती करतो. He loved us so much. आणि देवाने आपल्यावर एवढी Or प्रीती He केली, loved the sinner so much त्यांनी पापीवर एवढी प्रीती केली that He gave His Son की त्याने आपलं पुत्र दिले to die for the sin of the whole world पूर्ण जगाच्या पापासाठी मरण पावायला and bring salvation आणि तारण आणण्यासाठी. and offer it free to those who believe in Jesus. आणि हे तारण त्या लोकांना मोफत देण्यासाठी ज्यांनी येशूवर विश्वास Then केला. what happens मग काय होतो after we believed? आपण विश्वास केल्यानंतर? See, here it says, इथे म्हणत आहे whoever believes in Him जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो will not perish. त्याचा नाश होणारच नाही. Amen. आमेन. You have believed, तुम्ही विश्वास केला आहे, you will never perish. तुमच्या कधीच नाश होणार नाही. Because believing has brought in eternal life. कारण विश्वासच आपल्या आतमध्ये सार्वकालिक जीवन आणतो. Eternal life is just the opposite of perishing. आणि सार्वकालिक जीवन विनाशाच्या विरुद्ध आहे. I also tell you what is perish. आणि विनाश होणे, नाश होणे ह्याचा अर्थ So देखील मी तुम्हाला now सांगणार. this verse has 3 points. आणि ह्या वचनामध्ये 3 मुद्दा आहे. First, प्रथम, a great fact. आणि एक मोठी हकीकत. Second, दुसरा, a great condition. एक मोठी अट. Third, तिसरा, a great result. आणि एक महान परिणाम. The first is, प्रथम, what is the great fact? आणि जी ती मोठी हकीकत काय आहे That God has sent Jesus की देवाने येशूला to पाठवले the world जगामध्ये to redeem men मनुष्याचा उद्धार and be their करण्यासाठी savior. आणि त्यांच्या तारणहारा व्यायला. That's the great fact. आणि तो महान हकीकत That आहे God has sent His Son. की देवाने आपला पुत्र पाठवला आहे. What is the great condition? आणि महान अट काय आहे? Only one. एकच अट आहे. What is that condition? आणि ती अट काय आहे? Anyone who believes. जो कोणी विश्वास करतो. So that's the condition. आणि तीच अट The आहे, नियम condition आहे. is not anyone who is good, आणि अट अशी नाही की जो कोणी चांगला आहे anyone who does good works, आणि जो कोणी पुण्य काम करतो, anyone who is rich, जो कोणी श्रीमंत आहे, educated, शिक्षित आहे, talented. गुणवान आहे, That's it. गुणवंत आहे. The great condition is only one. आणि महान अट एकच आहे. What is that? आणि ती काय आहे? Whosoever जो कोणी
believes. विश्वास See, धरतो. this word believing is so important. हा शब्द विश्वास खूप महत्वाचे It's आहे not doing at all. आणि हे काम मुळेच नाही. All religions say do. आणि सर्व धर्म म्हणत आहे कार्य करा, काम करा. Only Christianity and the Bible says those who believe फक्त ख्रिस्तीपणा म्हणत आहे आणि शास्त्र म्हणत आहे जो विश्वास करत आहे on Jesus. येशूवर. So what is the condition? म्हणून अट काय आहे? Those who believe. जो विश्वास करत आहे. Now, what is the great result? आणि महान मोठा परिणाम The काय आहे? result is very good. आणि परिणाम खूपच चांगले The आहे. result is so good that no one has ever thought about it. आणि परिणाम इतकं चांगला आहे की कुणीही तसं विचारच केला नाही. See, what is the result? The great result? मोठा परिणाम काय आहे? Whoever believes जो कोणी विश्वास will करतो not perish, त्याचा नाशच होणार will नाही. never perish, कधीच त्याचा नाश होणार नाही, but have eternal life. पण त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. Amen. This आमेन. is the great result. आणि हे महान परिणाम आहे. So we saw three. म्हणून तीन The गोष्टी आम्ही- great fact. महान What हकीकत is that? आणि ती That काय आहे? God so loved the की world, देवाने जगावर एवढी प्रीती केली and to what extent did He आणि love? किती पातळीपर्यंत त्यांनी प्रीती That He केली gave His Son की त्याने आपलं पुत्र to दिले the world जगासाठी to die मरायला on the cross क्रूसावर for mankind's sin मनुष्य जातीच्या and पापांकरिता save all sinners. आणि सर्व पापी लोकांच्या तारण We करायला must preach this. आम्ही ह्या गोष्टीचा This प्रचार is the केला great fact. आणि ही मोठी हकीकत आहे. Nothing is greater and truer than this fact. आणि ह्या हकीकतापेक्षा कुठल्याही गोष्टी खरा नाही आणि मोठाच नाही. Amen. आमेन. This is what saves people. आणि हीच गोष्टी लोकांच्या And तारण second is, करतो. आणि दुसरं What is आहे the great condition? आणि महान अट काय आहे? Only one condition. एकच अट आहे. Man has to fulfill this one condition. मनुष्याने हा एकच अट पूर्ण केला Don't add पाहिजे anything. आणि कुठल्याही गोष्टीची भर करू Don't tell नका them you're sinners. आणि बोलू नका तुम्ही पापी You're आहात, bad. तुम्ही You're वाईट a आहात, drunkard. तू दारुडा You're this, that. तू हे आहे ते That आहे. is not the आणि condition. ही अट मुळीच नाही. No, preachers have, self-righteous preachers have added many things. आणि स्वनीतिमान प्रचारक लोकांनी खूप गोष्टींची God भर has केली. not added this. देवाने कुठल्याही गोष्टीची भर केली There's only नाही. one great condition. आणि एकच महान अट आहे. Man has to fulfill that condition. मनुष्याला फक्त ती अट And पूर्ण what is करायची that आहे. condition? आणि ती अट काय आहे? Whosoever believes जो कोणी विश्वास करतो that God has accomplished such a fact, की देवाने असं हकीकत पूर्ण केलं आहे this is the unique condition आणि ही एक विशिष्ट अट आहे which everyone who wants to be saved must fulfill. जो प्रत्येक लोक ज्यांची इच्छा आहे की त्यांचे तारण झाले पाहिजे त्याने हे अट पूर्ण केली The पाहिजे. great fact is accomplished by God. आणि महान जी हकीकत आहे, मोठी हकीकत देवाने मिळवलेली Salvation आहे is from God. आणि तारण देवाची आहे. And one great condition for man to be fulfilled is just believe. आणि एक मोठा अट मनुष्याला जो पूर्ण करायचा आहे ती फक्त आहे विश्वास करणे. Amen. आमेन. This is so powerful. आणि इतकं सामर्थ्यशाली आहे And बघा. what is the great result? आणि मोठा परिणाम काय आहे? You will never perish तुमच्या कधीच नाश होणार because नाही. of eternal life that comes into you. जो सार्वकालिक जीवन तुमच्या आतमध्ये आले आहे त्याच्यामुळे तुमच्या कधीच नाश होणार This नाही. is to be saved. आणि ही ह्यालाच आपण बोलत आहे तारण Since मिळवणे. the Lord says it, आणि प्रभू असं म्हणत आहे म्हणून it means त्याचा अर्थ आहे whoever believes जो कोणी विश्वास करतो will not perish. त्याचा नाश होणारच नाही. Amen. आमेन. Because of the eternal life. When you believe, you get eternal life. आणि त्या सार्वकालिक जीवनामुळे, कारण जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. Amen. आमेन. Do you think even after you have believed, you'll still perish? आणि तुमचा असं विचार आहे की तुम्ही विश्वास केल्यानंतरही तुमचा नाश होणार That's the आहे. only one condition. आणि ही एकच एक अट आहे. You believe, तुम्ही you विश्वास will करा, not perish. तुमचा नाश It's होणार not नाही. saying believe, plus you do good work, plus you do this, plus do that. No, 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 असं no. म्हटलं नाही विश्वास करा, पुण्य काम करा, मग अजून पुण्य काम करा, हे Cross काम is a करा. holy work. क्रूस एक पवित्र काम आहे. You don't add your works, तुमच्या कामाची भर करू unholy नका. works there. अपवित्र कामाची भर करू God नका is not तिथे. waiting for you to add something to His works. आणि देव वाट बघत नाही की तुम्ही तुमच्या कामाची भर त्याच्या कामामध्ये केली His पाहिजे. work is enough. त्याच्या कामच पुरेसं आहे. Amen. आमेन. God is not waiting for anyone. देव कुणाची वाट बघत नाही. Salvation is from God, तारण देवापासून आहे, done by Jesus. जो येशूने पूर्ण That's why He केलं said आहे. it is finished. म्हणून येशूने म्हटले हे पूर्ण झाले God said आहे. it is done. देव सांगितलं हे काम झालेली Don't आहे. add to His work त्याच्या कामामध्ये भर घालू नका and take glory. आणि वैभव घेऊ नका, गौरव When घेऊ you नका. believe, जेव्हा तुम्ही विश्वास you केले give Him the glory. तुम्ही देवालाच गौरव देतात. Amen. आमेन. Don't add anything to the cross. आणि क्रूसाकडे कुठल्याही गोष्टीची भर करू नका. So what is the great result? म्हणून महान परिणाम काय That you आहे will never, never perish. की तुमच्या कधीच नाश होणार नाही. Amen. आमेन. So I present this very important thing to you. म्हणून ही खूप महत्वाची जे गोष्टी आहे मी तुमच्या पुढे The प्रस्तुत Lord करतो. Jesus Christ was crucified on the cross. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर खेळण्यात आले. You know, I always remember the cross and the resurrection. मी नेहमी क्रूस व पुनरुत्थान
आठवण करतो Because of that, I'm saved. आणि त्या क्रूस व पुनरुत्थानामुळे माझं तारण I'm झालेलं आहे. not trying to do good works. मी पुण्य काम करायचा प्रयत्न करत नाही. Though, because of that great love, जरी त्या महान the प्रीतीमुळे love of God constrains us to work for Him. आणि देवाची प्रीती आपल्याला भाग पाडतो की आम्ही We त्याच्यासाठी don't काम work केलं for पाहिजे. Him that He may love us. आम्ही त्याच्यासाठी ह्या गोष्टीसाठी काम करत नाही की प्रभू आपल्यावर प्रीती केली According पाहिजे to the म्हणून. Bible says, आणि He loved you first. शास्त्र म्हणत आहे की देवाने प्रथम You तुमच्यावर didn't प्रीती love केली. Him first. तुम्ही प्रथम त्याच्यावर प्रीती केली नाही. Amen. आमेन. He solved the sin problem first. त्यांनी प्रथम पापाची समस्या दूर केली He was not waiting for you to do something so that He can add to the cross. आणि तो तुमची वाट बघत नव्हता की तुम्ही काहीतरी केले पाहिजे जेणेकरून तुम्ही क्रुसामध्ये भर केले So पाहिजे. if you don't know this, जर तुम्हाला ही गोष्टी माहिती He नाही shed His blood की त्याने आपले रक्त वाहिले to cleanse you from all sins. तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध So करायला, all those who believe in Him म्हणून जे सर्व लोक will त्याच्यावर not विश्वास करतात perish. त्यांचा नाश होणार नाही. Amen. आमेन. Do you believe in Jesus? तुम्ही ईश्वर विश्वास करत आहात का? Then you will never perish. मग तुमच्या कधीच नाश होणार If नाही. a person does not understand the way to be saved, जर एक व्यक्तीला कळत नाही तारणाचा मार्ग कसा he आहे, will never know whether he is saved or not. त्याला कधीच कळणार नाही की त्याचे तारण झाले आहे So किंवा that's नाही. why I gave you this 3 points. म्हणून मी तुम्हाला हे 3 मुद्दा दिले. Let me tell you one small story. एक तुम्हाला छोटीशी You गोष्टी know, there was सांगतो. once a man of God. एक देवाचा सेवक होता. He was discussing the topic of salvation तो तारणाच्या मुद्द्यावर चर्चा करत with a होता. very successful businessman. एक खूपच यशस्वी व्यवसाय करणाऱ्या Even after व्यक्तीबरोबर discussing for several hours, आणि खूप तासान त्यांनी त्याच्या बरोबर चर्चा केल्यानंतरही the matter was not settled. तरी ती मुद्दा स्थिर झाली During the नव्हती. whole time, आणि पूर्ण वेळेस the businessman could not say that he has had eternal life. आणि व्यापार करणारा व्यक्ती म्हणू शकत नव्हता की त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. He said, त्यांनी सांगितले 3 months ago, 3 महिन्यांपूर्वी someone came here to preach the gospel. कोणीतरी इथे आले होते सुवार्ताचा प्रचार And करायला said, आणि सांगितले Those who believe जो विश्वास करत in आहे Jesus Christ येशू ख्रिस्तावर will have eternal life. त्याला सार्वकालिक जीवन That मिळेल. time I believed. त्यावेळेस मी विश्वास केला होता And then I thought I was saved. आणि मग मला असं विचार होता की माझं तारण झालं आहे. But a month later, पण 1 महिन्यानंतर I saw that my faith was gone. मी बघितलं की माझा विश्वास तर गेला आहे. Because I fell into sins again. कारण मी परत पापात पडलो. Because since I fell into sin, मी पापात पडलो म्हणून so now I thought I'm not saved. म्हणून मला असं वाटलं की आता माझं तारण So झालेलं he नाही. asked, म्हणून त्यांनी प्रश्न does this विचारला not mean that I've become unsaved? आणि तो असं त्या प्रचारकाला विचारलं ह्याचा अर्थ असा आहे ना की माझं तारण आता झालेलं Because नाही. now when I heard you preaching, कारण जेव्हा मी आता तुम्हाला प्रचार करताना I was revived again. मी परत संजीवित But I'm झालो. afraid पण मला भीती that वाटते after you leave, की तुम्ही गेल्यानंतर in 1 or 2 months, 1-2 महिन्यानंतर once again I may become cold परत मी थंड पडू and शकत may आहे. backslide माझे पतन होऊ शकतो and again become unsaved. आणि परत माझं तारण नाहीसा होणार. Therefore, I cannot say I'm saved. म्हणून मी म्हणू शकत नाही की माझं तारण Now, the झालं. man of God showed many verses मग देवाच्या सेवकाने त्याला अनेक from वचन scriptures आणि वचनातून and दाखवले, told him शास्त्रातून दाखवले आणि that त्याला the word of God दाखवले cannot be wrong. आणि त्याला सांगितले की देवाचे वचन कधीच खोटा And नाही. one who believes की जो कोणी विश्वास करतो is saved. त्याचे तारणच He झालेलं was आहे. still not clear. तरी त्या व्यापार करणाऱ्या व्यक्तीला So खात्री पटली in the नाही. end, the man of God said goodbye and he was just going. आणि शेवटी तो देवाच्या सेवक म्हटले गुड बाय, निरोप घेतला आणि जात होता. But then this businessman called him and said, मग हा व्यापार करणारा व्यक्तीने त्याला बोलावून सांगितले, okay, bye, he said. ओके बाय. Then this man of God said, मग हा देवाच्या सेवकाने before I सांगितले, go, मी जाण्याच्या let आधी me say a final word. मी एक शेवटचा शब्द Are बोलतो. you saved by yourself तुमच्या स्वतःहून तुमचं तारण or झालंय by the Lord Jesus? किंवा प्रभू येशूने तुमचं तारण केलं आहे. Having said that, he walked off. आणि असं बोलून तो निघून गेला. After he took 2 steps and walked, आणि 2 पाऊल पुढे गेल्यानंतर the businessman called him आणि त्या व्यापार वाला व्यक्तीने त्याला बोलवले. and said, त्या व्यापारीने you त्याला know, we बोलून have talked for सांगितले so many hours आणि आपण इतकं तासापर्यंत चर्चा केलो and I was not clear. तरी मला काही But now स्पष्ट I'm नव्हतं. clear. पण आता मला स्पष्ट आहे. Why? का? Because being saved कारण तारण does मिळवणे, not depend on our good works. कारण तारण पावणे आपल्या चांगल्या कामावर In आधारितच the नाही. past, भूतकाळमध्ये nor the good works in the future, आणि भविष्यामध्ये जे चांगलं काम आहे त्याच्यामुळे देखील नाही. but rather पण त्याच्याऐवजी on whether or not one believes that Jesus bore his sins and died for me. आणि एकतर येशूने माझ्या पापांसाठी मरण पावला आणि माझे पाप घेतला याच्यावर मी विश्वास करत आहे किंवा नाही ह्याच्यावर ही गोष्टी आधारित No आहे. matter how many sins one has done, आणि किती पाप एका व्यक्तीने केला असेल, all of our sins has been placed on Jesus. आपले सर्व जी पापे आहे येशूवर लादण्यात And आली. as long as he believes, आणि जोपर्यंत तो विश्वास करतो he will always remain saved. तो नेहमी तारण पावलेला व्यक्तीच You know, असेल. the problem is many
attached to their works. समस्या आहे की अनेक लोक आपल्या कामाशी And जोडत sometimes आहेत the messages are so condemning आणि कधी कधी संदेश इतकं दंडाज्ञा देणारी that आहे saints feel that I don't know whether I'm saved. की संत लोकांना वाटत आहे की मला वाटत नाही की माझं सारण You know, the खरोखरच झालेलं आहे day किंवा नाही they read the Bible आणि ज्या दिवशी ते पवित्र शास्त्र and वाचतात they work in the church, आणि ते मंडळीत काम करत they आहे feel saved. त्यांना वाटत आहे की त्यांचे But the तारण day झाले. they don't do it, पण ज्या क्षणी ते हे काम करत नाही they feel they're not saved. त्यांना असं वाटतं की त्यांचे तारणच झालेलं नाही See, that is not true. आणि ही खरी We नाही are not saved by ourselves. आपल्या स्वतःहून आमच्या तारण We झालेलं cannot नाही save आम्ही ourselves. स्वतःच्या तारण करू It शकत is the नाही Lord Jesus who has saved us. आणि प्रभू येशूनेच आपलं तारण केलं आहे Why should I then say I'm not saved? मग मी असं का म्हटलं पाहिजे की माझं तारण झालेलं नाही So, this man believed. मग हा व्यापारीने विश्वास केला Many believers don't say I'm saved आणि अनेक विश्वासू बोलत नाही की माझं तारण झालेलं because आहे they do not understand the basis of salvation. कारण त्यांना तारणाची जी प्राथमिक गोष्टी हे समजलेली नाही Because they think कारण त्यांच्या असं विचार all their misconduct, त्यांच्या सर्व जे गैरवर्तणुकी आहे whatever they have done wrong, जे काही त्यांनी चूक केलेलं आहे they think that day they're not saved. आणि त्यांना वाटत आहे की ज्या दिवशी त्यांनी चूक केलंय त्या दिवशी त्यांचं तारण झालेलं नाही But remember, पण लक्षात all ठेवा this is put on Jesus. हे सर्व येशूवर लादण्यात आली आहे Don't think because you misbehave असं विचार करू नका की तुम्ही बरोबर वर्तन केले नाही after म्हणून you have believed, तुम्ही विश्वास you केल्यानंतर will perish. तुमचा नाश होणार This is to revert back to the Old Testament position. आणि ही आहे की आपण परत जुना कराराच्या पदाकडे जातो In the New Testament, नवीन करारात one is first given the standing by faith. प्रथम एका व्यक्तीला ते उभं राहणे दिले जात आहे त्याच्या विश्वासामुळे Because you have believed, तुम्ही विश्वास your केला आहे standing is right. तुमच्या उभं राहणे बरोबर It's आहे not based on your good works. आणि तुमच्या पुण्य कामावर आधारित नाही It comes based on the position God has given you. आणि ती त्या गोष्टीमुळे येत आहे जो देवाने पद तुम्हाला दिले आहे And त्याच्या God will never take it away. आणि देव तो पद कधीच काढणार नाही Amen. Amen. You must have this faith. आणि तुमच्यामध्ये हे विश्वास असलेच This is पाहिजे one of the reasons many don't have the joy of salvation आणि ह्या कारणामुळे अनेकांमध्ये तारणाचा आनंदच because नाही they're trying to preserve कारण ते राखण्याचा प्रयत्न करत their आहे ongoing salvation त्यांच्या जे चालू असलेली तारणाची with good works पुण्य कामाने instead of believing ह्याच्याऐवजी की त्यांनी and विश्वास केला holding पाहिजे on to that truth. आणि त्या सत्याला धरून राहण्याच्या ऐवजी Amen. आमेन Salvation does not come through a lifetime of labor. आणि तारण आपल्या पूर्ण आयुष्याच्या श्रमाने येत नाही That will never save a person. आणि ही गोष्टी कधीच एक व्यक्तीच्या तारण करू शकत If नाही you ask a genuinely saved person, जर तुम्ही खरोखरच तारण पावलेल्या how व्यक्तीला he is विचारले saved, की त्याच्या तारण कसं he झालेलं will आहे definitely answer. तो खरोखरच तुम्हाला उत्तर देणार It is because of Jesus. फक्त येशू ख्रिस्तामुळे I do not have any ability. माझ्याकडे कुठलाही कुवत नाही Amen. आमेन And this kind of person will rejoice. आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आनंद करणार You don't become saved by what you do, what you don't do. आणि तुमच्या तारण ह्या गोष्टीने होत नाही की तुम्ही काय करत आहे किंवा काय करत नाही ह्याच्यामुळे नाही Amen. आमेन The unsaved are those who have not believed, not because they are sinners. आणि न तारण पावलेले लोक त्यांच्या तारण झालेलं नाही कारण त्यांनी विश्वास केले नाही म्हणून ते पापी आहे म्हणून नाही So don't condemn their sin. म्हणून त्यांच्या पापांना तुम्ही दंडित करू नका That's not the reason they are not saved. आणि ह्या कारणामुळे त्यांच्या तारण It's झालेलं not नाही their sin because Jesus paid their sin. आणि त्यांच्या पापामुळे नाही येशूने त्यांच्या पापाची फेड Today केलेली the आहे question is only whether you believe or not. आज प्रश्न एवढेच आहे की तुम्ही विश्वास करत आहे किंवा नाही Amen. Amen. It's not you're whether good or bad. तुम्ही चांगले आहे किंवा वाईट आहे हे नाही That is not the case here. आणि ही स्थिती इथे नाही It's not because someone was good so God saved. असं नाही की कोणीतरी चांगला होता म्हणून देवाने त्या We're व्यक्तीच्या all तारण sinners. आम्ही सर्व There is पापी no होतो one righteous. कोणीही नीतिमान नाही We became God's children not by our works but by believing in Jesus. आपण देवाचे लेकरू झाले आपल्या कार्यांमुळे नाही पण येशू ख्रिस्तावर विश्वास करू Amen. आमेन And now next time I will give you the real meaning of eternal life. पुढच्या वेळेस मी तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा Because खरा अर्थ देणार that आहे is the very powerful message. कारण तो खूप सामर्थ्यशाली You must संदेश know about eternal life. आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाविषयी कळलेच Today पाहिजे we saw a sure salvation. आज आपण एक खात्रीशीर तारण But पाहिले next time I'll speak to you. आणि पुढच्या वेळेस मी What तुमच्या is this eternal life? आणि हे सार्वकालिक जीवन म्हणजे काय Once you know this, एकदा तुम्हाला हे समजले then you will be sure of your salvation. मग तुम्हाला तुमच्या तारणाविषयी पक्की खात्री असेल Amen. आमेन So God loves you. म्हणून देव तुमच्यावर प्रीती करतो You are a saint. तुम्ही संत आहात Don't let anyone remove you from that place. कोणी तुम्हाला त्या स्थानातून काढू नये God told me only there are two. देवाने मला सांगितलं फक्त See, दोनच आहे everything is two. प्रत्येक गोष्टी Heaven, दोन आहे hell. स्वर्ग नर God, Satan. देव सैतान
light, darkness. प्रकाश अंधकार, You're a saint or a sinner. तुम्ही संत आहात किंवा पापी आहात. See, there are only two. आणि दोनच गट आहे. This gray area was built up by the devil. आणि हा मधला भाग शैतानाने तयार केला. And because of wrong messages, आणि चुकीच्या संदेशांमुळे you're pulled into this gray area. तुम्ही ह्या मधल्या भागामध्ये ओढले And जाता. you're struggling आणि तुम्ही तिथे संघर्ष to करत आहात. become what you already are. ते गोष्टी व्हायला जे आधीच तुम्ही आहात. Amen. आम्ही That's why we are not here nor there. म्हणून आम्ही इथे नाही तिथेही And you're नाही. confused, आणि तुम्ही गोंधळात you आहे. have fear, तुमच्यात भीती you आहे. have condemnation. तुमच्या दंडाज्ञा आहे. This should not be. आणि ही गोष्टी नसावे. Amen. Holy Amen. Spirit told me, पवित्र आत्माने मला सांगितले, you're either a saint or a sinner. एकतर तुम्ही संत आहात किंवा पापी आहात. You're either saved तुम्ही एकतर तारण or झालेला आहे not saved. किंवा तुमचा तारण झालेला नाही. Either you have no condemnation एकतर तुमच्याकडे दंडाज्ञा or नाही you have किंवा condemnation. तुमच्यामध्ये दंडाज्ञा आहे. Amen. आमीन. Either you have judgment, under judgment, एकतर तुम्ही न्यायाखाली or आहे no किंवा judgment. तुम्ही न्यायाखाली नाही. Next time I'll teach you. पुढच्या वेळेस मी तुम्हाला शिकवणार The आहे ways of sin is death, की पापाची मजुरी but the मरण gift आहे. of God is eternal life. पण देवाची जे देणगी आहे ती सार्वकालिक That जीवन will आहे. be a powerful message. आणि तो एक सामर्थ्यशाली So, संदेश असेल. Holy Spirit has given that message for you. पवित्र आत्माने तो संदेश मला So दिले आहे. remind me, I'll give you that next time. मला आठवण करून द्या, मी पुढच्या वेळेस So तो be संदेश happy. तुम्हाला देणार. म्हणून Be आनंदित happy. व्हा. We are on our way to heaven. आम्ही आपल्या स्वर्गाच्या You वाटेवर know, आहोत. what I want to suggest is this. मला तुम्हाला काय सुचवायचं आहे, This is not the time to pull one another. आणि ही वेळ नाही एकमेकांचा पाय खाली ओढायला. See, this is the time to And- preach the gospel. आणि ही वेळ आहे स्वार्थाचा प्रचार You करायला. know, many on the Facebook they are trying to pull Christians. अनेक लोक फेसबुकवर आहे आणि ते ख्रिस्ती लोकांच्या पाय That- ओढायचा प्रयत्न करत That आहेत. is not the message which can save people. पण असा संदेश लोकांच्या तारण करू शकत नाही. Some have all the time they're just pulling this person and that person. आणि काही लोकांकडे इतकं वेळ आहे ते फक्त ह्या व्यक्तीच्या निंदा करत आहे, त्या व्यक्तीच्या निंदा करत That आहे, person is taking money. आणि तो व्यक्ती This पैसा person घेतो. is. See, this will not save a person. आणि ही गोष्ट एक व्यक्तीचे तारण In करणार fact, नाही. you're bringing Christianity in a wrong limelight. खरोखर तुम्ही ख्रिस्तीपणाला एक चुकीच्या दृश्य देत आहे. You're not even saving one soul तुम्ही एक देखील जीवाच्या तारण करत and नाही hindering आणि अडथळा घालत आहे. others who are saving. इतर लोकांना जे तारण इतर लोकांना देत आहे किंवा See, सांगत आहे. If any man of God does wrong, जर कुठलाही देवाचा सेवक चूक करतो, God has called him, देवाने त्याला बोलवले आहे. not anyone else. कुणी नाही, इतर कुणी नाही. God will take care of him. देव त्याची काळजी घेणार. Whether he falls or stands, he does it before God. आणि तो पडतो किंवा उभा राहतो तो देवा पुढे करतो. But God will make him to stand. पण देव त्याला उभं करायला You लावेल. know, I remember Kenneth Hagin, माझ्या लक्षात आहे केनिथ the हेगन late Kenneth Hagin. आणि स्वर्गवासी केनिथ हेगन. He was talking with a man of तो God. एक देवाच्या सेवकाशी बोलत होता And the man of God was talking wrong things about another man of God. आणि तो दुसरा देवाचा सेवक इतर कुठला देवाच्या सेवकाविषयी चुकीच्या गोष्टी And बोलत Kenneth Hagin होता. was just saying, yeah, he said. आणि केनिथ हेगन फक्त आपलं डोकं हलवत होता. He didn't say त्यांनी anything. काही सांगितलं नाही. He came home that night. आणि त्या घरी तो त्या And दिवशी तो घरी before he आला went to sleep, आणि झोपी he जाण्याच्या was आधी praying. तो प्रार्थना And करत the होता. Lord Jesus appeared. आणि प्रभू येशू प्रगट झाला And he said, आणि त्याला सांगितले, why did you speak like that to my servant? आणि माझ्या देवाच्या सेवकाविषयी तुम्ही असं का सांगितले? Kenneth Hagin said, no, I didn't say anything. आणि केनिथ हेगनने सांगितले, मी तर काय बोलले नाही. Jesus said, येशूने you सांगितले, said yes. तुम्ही होय होय That म्हणाले. is verbatim as saying the same thing. आणि तर असं आहे की तुम्ही त्या दुसऱ्या देवाच्या सेवकाबरोबर सहमत आहे, त्याच्या बातचीत बरोबर तुम्ही सहमत He आहे म्हणून asked तुम्ही him, होय होय सांगितले. whose servant is that? मग प्रभू येशूने केनिथ हेगनला विचारले की तो कुणाचा दास आहे? Kenneth Hagin said, केनिथ हेगनने if he's सांगितले, anyone's servant, that is yours. जर तो कुणाचा दास आहे तर प्रभू तो तुमचा सेवक आहे, दास आहे. So whether he stands or falls, he stands before me. म्हणून प्रभू येशूने सांगितले की तो उभा राहतो किंवा पडतो तो माझ्या पुढे आहे. And the Lord said, finally, आणि शेवटी प्रभूने सांगितले, even if he falls, जरी तो पडतो I'll make him to stand. मी त्याला उभं करणार. And then Kenneth Hagin says, मग प्रभू केनिथ हेगनने सांगितले, I saw that God made him to stand मी पाहिले की देवाने त्या देवाच्या सेवकाला उभं केले and used him mightily. आणि मग महान रीतीने त्याचा उपयोग What केला. I want to say is मला this. काय सांगायचं आहे, I know no one has spoken against me. मला माहितीये कुणी माझ्या विरुद्ध I'm not बोलेल, saying that. मी असं बोलत नाही. Holy Spirit has given me a message. पवित्र आत्म्याने मला When संदेश, people say all this, जे लोक असं सर्व बोलतात, what should be our position? आपले पद काय असले पाहिजे, I'll post that message for you. आणि तो संदेश मी But तुमच्यासाठी what I'm पोस्ट करेन. saying is, पण मी काय बोलत आहे, during this time, ह्या वेळेमध्ये when people don't have hope, ज्या लोकांमध्ये विश्वास नाही, we need to give them hope. आम्ही त्यांना आशा दिले पाहिजे.
Give them the gospel of grace त्यांना कृपेच्या सुवार्ता सांगा instead of pulling down Christians. आणि one- ख्रिस्ती एकमेकांना खाली ओढण्याच्या ऐवजी What do you benefit? तुमचा काय फायदा होतो? Are you showing the world a wrong picture of Christians? तुम्ही जगाला ख्रिस्ती लोकांविषयी चुकीचं चित्र सादर करत Why आहात. do you do that? तुम्ही असं का करता? You don't save any person by that message. आणि तुम्ही त्या संदेशाने कुठल्याही व्यक्तीचे Some तारण करत Christians नाही. are their entire life spoken like that. आणि काही ख्रिस्ती लोकांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये फक्त टीकाच In केली their आहे. work what was their work is always criticizing. आणि त्यांचे काम काय होते? नेहमी फक्त टीका करणे. And when they meet Jesus, आणि जेव्हा ते येशूला भेट how देणार, many souls you saved? किती जीवांचे तुम्ही तारण केले? No, I was just speaking against the family of God. तुम्ही फक्त देवाच्या कुटुंबाच्या विरुद्धच बोलत होता. What rewards they will get? त्यांना काय प्रतिफळ मिळेल? My dear brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो व you know, as an बहिणींनो, elderly person, एक वडीलधारी you know, व्यक्ती I'm म्हणून more than 62 years old. आणि 62 वर्षापेक्षा अधिक आहे I मी. don't have anything of this world. I don't have any love for all this. मला या जगासाठी आता काय प्रीती But नाही. what I'm saying is, पण मी तुम्हाला काय सांगत आहे? give the message of grace आणि कृपेचा संदेश तुम्ही instead ठेवा. of pulling one another. एकमेकांना खाली पाडण्याच्या ऐवजी Whatever it is, God will see it. आणि काय असेल तर देव ते पाहून घेणार ना. You may not know that person's heart. तुम्हाला त्या व्यक्तीचे अंतःकरण माहिती What नसेल you see is what you are saying. आणि जे तुम्ही बघत आहे तसं तुम्ही बोलत आहे. Let it go. Leave it alone. आणि त्या व्यक्तीला एकटेच सोडा. Amen. आमेन. And do the work of God. आणि देवाचे काम तुम्ही So, करा. Christians, what I want to tell you is this. म्हणून ख्रिस्ती लोकांना तुम्हाला When काय someone सांगायचं? writes there, जेव्हा कोणी असं so लिहितो these people are asking for money, की बघा हे लोक पैशाची these people मागणी, are doing this. हे लोक असं करत आहे. You know, Holy Spirit's advice is this. आणि पवित्र आत्म्याची सल्ला अशी आहे, Just ignore them. फक्त त्यांच्यात दुर्लक्ष करा. Write it down. लिहून ठेवा. Just ignore them. फक्त त्यांच्या दुर्लक्ष करा. Automatically they will stop. आपोआप ते लिहिण्याचे थांबवणार. You don't answer back. तुम्ही त्यांना परत उत्तर देऊ नका. Just ignore it. फक्त त्यांच्यात दुर्लक्ष See, करा. we don't want to show Christianity or the family of God in a wrong, bad picture. आम्हाला ख्रिस्ती लोकांना किंवा देवाच्या कुटुंबाला विषयी एक वाईट चित्र The सादर Lord Jesus करायचं नाही. said, प्रभू येशूने how सांगितलं, will they know that you belong to me? कसं त्यांना कळेल की तुम्ही माझे आहात? By a love for one another. तुमच्या एकमेकांसाठी जी प्रीती आहे Didn't the त्याच्यात. Bible say love your enemies? आणि शास्त्राने सांगितले नाही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. Are believers your enemies? विश्वासू तुमचे शत्रू आहे का? They are our brothers and ते sisters. आपले भाऊ व बहीण आहे. If God is telling us love your enemies, जर ते म्हणत आहे तुमच्या शत्रूंवर प्रीती करा, he who hates his brother is a murderer, the Bible जो says. आपल्या भावाचा द्वेष करतो तो एक हत्यारा आहे. So, असं so be शास्त्र. very careful. म्हणून खूप जपा. Don't speak against God's children. देवाच्या लेकरूंविरुद्ध बोलू नका. God has saved him. देवाने त्याचे तारण केलं आहे With all that bad things, God still has saved that person. आणि त्या सर्व वाईट गोष्टींद्वारे देवाने देखील त्याचे तारण केलं आहे. Don't you remember while we were sinners, God loved us? आणि तुमच्या लक्षात नाही की जेव्हा आम्ही पापी होते देवाने आपल्यावर प्रीती How केली. much more now He loves you because you are a saint? मग आता किती अधिक तो तुमच्यावर प्रीती करत आहे कारण तुम्ही एक संत आहे. Amen. आमेन. So Holy Spirit's suggestion is this. म्हणून पवित्र आत्म्याच्या सुजाव When अशी आहे I know the devil is influencing some people to do that, to put Christianity in a bad picture. आणि शैतान काही लोकांना प्रभावित करत आहे ख्रिस्तीपणाला एक वाईट चित्र सादर You करण्यासाठी. don't add anything, just ignore it. आणि तुम्ही काय गोष्टींची भर करू नका, फक्त त्या व्यक्तीच्या दुर्लक्ष करा. Don't become angry. रागू नका Don't take in the negative things. आणि नकारात्मक घेऊ नका. Just ignore it. फक्त त्या वाक्याचे दुर्लक्ष करा. The devil become very angry आणि शैतान मग खूप चिडेल because he is not able to make an entry in your life. कारण तो तुमच्या जीवनात प्रवेश करू शकत नाही म्हणून. Amen. Hear my message on soul cleansing. आणि जीवाच्या शुद्धीकरणाविषयी माझा संदेश आहे. Amen. Okay, that's all. This time is up. Yeah. Yeah. Okay. Huh? Okay. So, are you happy? तुम्ही आनंदित आहात? I'll give you some more about this. What is eternal life? आणि सार्वकालिक जीवन काय आहे याच्याविषयी देखील मी That तुम्हाला is very सांगणार. powerful. ती खूप महत्वाची आहे. Because I just gave today's gospel meeting, so I gave you by the easy way. आज सुवार्तेचा सभा होता म्हणून मी तुम्हाला असं सोपा संदेश दिले. But now I'll give you about eternal life. पण मी तुम्हाला सार्वकालिक जीवनाविषयी That's देखील very बोलणार आहे. powerful. ती खूप सामर्थ्यशाली संदेश आहे. What is eternal life comparing to eternal death? आणि सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मरण ह्याची तुलना काय आहे? Okay, so you're blessed. म्हणून तुम्ही आशीर्वादित आहात. Okay, all of you, Sharad and Jacqueline and Amruta and all of those very good, Puri and Roland and all this. Okay, thank you so much for watching. आणि पाहण्यासाठी धन्यवाद. Okay, we'll pray now.
Okay. मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Okay. Wonderful, wonderful people. We are all a family of God. आम्ही सर्व देवाचे Lift कुटुंब up one another. एकमेकांना वर करा, Pray for one another. एकमेकांसाठी Love प्रार्थना, one another. एकमेकांवर You know, प्रीती we're करा. going to see one another in heaven आम्ही एकमेकांना स्वर्गात like a पाहणार, big family. एक मोठा कुटुंबासारखा. You will not say this is mine and that is mine. तुम्ही बोलणार नाही ही माझी आहे, ती माझी आहे, It's all ours ती सर्व आपली because आहे, we have one Father. कारण आम्ही आपल्याकडे एकच पिता आहे. Amen. So don't divide anyone. म्हणून कुणामध्ये फूट पाडू Don't नका, hurt anyone. कुणाला दुःख देऊ Don't नका, hate anyone. कुणाचा द्वेष करू नका. Amen. Okay. Let's pray now. पण प्रार्थना करूया. Father, I thank you for all these wonderful saints, Lord. पिता या सर्व सुंदर संतांसाठी प्रार्थना करतो. You told us that they are not sinners but saints. आणि तुम्ही सांगितले की आम्ही पापी नाही पण संत आहे. Once upon a time we were sinners. एका वेळेस आम्ही पापी होते, But the moment we believed in Jesus, पण ज्या क्षणी आम्ही ईश्वर विश्वास केले, God calls us saints. ते आपल्याला संत बोलतो. And that is who we are. आणि तसंच आम्ही आहे. And we will never leave that position. आणि तो जो पद आहे कधीच आम्ही सोडणार We नाही. will not listen to those messages आम्ही तसं संदेश ऐकणार नाही which will rob us or remove us from that place of a saint. जो आमची चोरी करणार किंवा आम्हाला त्या जागेपासून काढणार आहे जो संताची आहे. Thank you, Father. Father, I pray for all these wonderful saints. की त्या सर्व सुंदर संतांसाठी प्रार्थना करतो. I bind any interference of the devil शैतानाच्या कुठल्याही लुडबुडपणाला बांधून in their टाकतो life. त्यांच्या जीवनामध्ये In Jesus' name, येशूच्या नावात. I bind it now in Jesus' त्याला name. बांधून टाकतो येशूच्या नावात. Father, I free their minds. पिता त्यांच्या I मनाला free their मोकळं, hearts. त्यांच्या हृदयाला मोकळं In करतो Jesus' name. येशूच्या नावात. I bless each and every one of them. आणि एकूण एक व्यक्तीला मी आशीर्वाद In देतो Jesus' name. येशूच्या नावात. I bind all kinds of mental मी spirits सर्व प्रकारचे मानसिक आत्म्याला troubling their बांधून minds. टाकतो Be gone in Jesus' name. आणि त्यांच्या मनाला सोडून निघून जा Be येशूच्या free in your minds, मोकळे व्हा तुमच्या in your मनामध्ये, soul. तुमच्या जीवामध्ये In Jesus' name. येशूच्या नावात. Father, any kind of fear of sickness, पिता कुठल्याही आजाराची भीती be gone in Jesus' name. निघता आहे येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद Thank पिता. you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Thank you, येशू. Lord Jesus. धन्यवाद I प्रभू येशू. bless them now in Jesus' मी name. सर्वांना आशीर्वाद देतो Father, येशूच्या if नावात. there's anything in their home, जर पिता त्यांच्या घरात काही आहे, if the devil is hidingly working in their home, जर शैतान लपून त्यांच्या घरी I काम करत remit आहे all the sins in their home आणि त्यांच्या घरामध्ये सर्व and पापांना I क्षमा command करतो every demon आणि प्रत्येक दुरात्म्याला आज्ञा देतो hidingly working, जो लपून काम करत आहे be gone in Jesus' name. निघता आहे येशूच्या Leave their नावात. homes in Jesus' त्यांच्या name. घरांना सोड आता येशूच्या I नावात. declare मी घोषणा peace करतो in their home, शांती त्यांच्या घरामध्ये, harmony in their home, एकता त्यांच्या घरामध्ये, joy, आनंद happiness in their home. सुख त्यांच्या In घरामध्ये Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद Thank you, Lord Jesus. धन्यवाद In प्रभू Jesus' name I pray. येशूच्या नावात You know, आम्ही प्रार्थना करतो. did you? I gave you about that grace. आणि मी तुम्हाला त्या कृपेविषयी Have you सांगितले. said that prayer? तुम्ही ते प्रार्थना Now, सांगितले those who have come new here, जे आता इथे नवीन आले you आहे. know, Holy Spirit wants you to say a small prayer for one. This will take only 1 minute. आणि पवित्र आत्म्याची इच्छा आहे की तुम्ही फक्त एक प्रार्थना सांगितले पाहिजे ज्याच्यासाठी 1 मिनिट लागणार आहे, Which will change your life forever. जो तुमच्या जीवन युगानुसाठी बदलून You टाकणार will see a wonderful change in every member of your family. आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यामध्ये तुम्ही महान बदल पाहणार. I told you, just try for a week. आणि तुम्हाला सांगितलं एक आठवड्यासाठी It will फक्त be the तुम्ही best weeks of your प्रयत्न life. करा. तुमच्या जीवनाचा सर्वात चांगला आठवडा असेल. You'll walk in peace and joy and blessing. तुम्ही शांतीत, आनंदात आणि आशीर्वादामध्ये चाल. And our Father wants to give you free. आणि आपल्या पिताला ती गोष्टी तुम्हाला मोफत द्यायची You know, in that message I spoke to you about abundant grace. आणि त्या संदेशामध्ये मी तुम्हाला विपुल कृपेविषयी सांगितले. Grace in time of need. आणि कृपा गरजेच्या वेळेस And God wants to give you that. आणि प्रभूला ती कृपा तुम्हाला द्यायची आहे. Amen. So आमेन. today I want you to do something आणि आज माझी इच्छा आहे की तुम्ही काहीतरी which केले will bless your life. जो तुमच्या जीवनाला आशीर्वादित You know, करेल. every morning, दर सकाळी each one must do it on their own. आणि प्रत्येक लोकांनी स्वतःहून हे केले पाहिजे. You get up तुम्ही उठा and early in the morning you can look up to heaven. आणि भल्या पहाटे तुम्ही स्वर्गाकडे लक्ष लावून And this is what you must say. आणि असंच तुम्ही सांगितले पाहिजे. And when you say this small sentence, आणि जेव्हा तुम्ही एक छोटासा वाक्य बोलत you आहे, know, our Father will give you so much grace आपला देवपिता तुम्हाला इतकं कृपा देणार that whole day की तो पूर्ण you will दिवस be able to handle any crisis that comes your way. कुठलाही समस्या जो तुमच्या मार्गे येणार आहे त्याच्याशी तुम्ही बरोबर व्यवहार करू शकता. What you should do, तुम्ही काय केले look up to heaven स्वर्गाकडे बघितले पाहिजे and say, आणि म्हटले पाहिजे Father, की पिता I ask for मी मागतो and receive grace आणि कृपा स्वीकार करतो for this day. ह्या दिवसासाठी. God gives daily grace. आणि देव रोज आपल्याला कृपा देतो. Father, पिता I ask for
मी You मागतो know, the protocol of heaven is receiving. आणि स्वर्गाचे नियम आहे प्राप्त करणे. If you don't receive, जर तुम्ही प्राप्त केले you will नाही not have it. तुम्हाला ती मिळणार नाही. Amen. आमेन. So even though when we, when you ask, जेव्हा तुम्ही मागता, when a preacher preaches, जे प्रचारक प्रचार करतो, if you don't say amen, जर तुम्ही आमेन म्हणत then नाही you're not receiving it. मग तुम्ही ते स्वीकार करत नाही. That's very important. आणि ही खूप So when you महत्वाची. say Father, म्हणून जेव्हा तुम्ही बोलता it's पिता, not ask, please give, please. That is not the kind of prayer we have to कृपा pray. करून दे दे असं It is प्रार्थना आम्ही not based करत on your works and effort and perform. No, आणि no, no, तुमच्या no. कृतीवर कार्यांवर We are परिश्रमावर नाही. saying this based on Jesus, आम्ही हे प्रार्थना करत आहे येशूच्या आधारे who brought abundant grace. ज्यांनी विपुल कृपा आणली. Amen. आमेन. So believing that, we have to just say once, म्हणून एकदाच आपण विश्वास करून Father, तसं एकदाच बोलले I पाहिजे. ask for and receive मी मागतो आणि स्वीकार grace करतो कृपा for this day. ह्या दिवसासाठी. Amen. आमेन. When you say that, जेव्हा तुम्ही असं our बोलताय, Father will give you the strength or the fuel for that day. आपला पिता तुम्हाला त्या दिवसासाठी बल व इंधन देणार. Amen. It doesn't mean that you won't face any trials. असा अर्थ नाही की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा सामना It करणार means नाही. no matter what comes your way, आणि याच्यावर ते कुठल्याही गोष्टी तुमच्या मार्गात आले it won't touch you. मग ती गोष्टी तुम्हाला हात Because you will be लावणार. filled with abundant grace. कारण तुम्ही विपुल कृपेने भरले It will असेल cause you to live a victorious life. आणि ही कृपा तुम्हाला विजयशाली जीवन And if जगायला. you teach your family members आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या to do the सदस्यांना same, शिकवले ते सारखंच they गोष्टी also करेल, walk in harmony with you. ते देखील तुमच्या बरोबर एकाग्रतेने चालणार. Every church member, every member in your family आणि तुमच्या कुटुंबामध्ये will walk प्रत्येक in सदस्य harmony. ते एकतामध्ये चालणार. Amen. आमेन. You start this from tomorrow morning, आणि उद्या सकाळपासून तुम्ही हे सुरू करा and you will be a new person. आणि तुम्ही एक नवीन व्यक्ती असाल. Amen. आमेन. You will be able to meet any bad day. आणि कुठल्याही वाईट दिवसाचा तुम्ही सामना करू शकत नाही. Others will not be able to face that day, आणि इतर ते त्या दिवसाचा सामना करू शकत नाही, but you will. पण तुम्ही सामना करू शकत It is नाही. so easy. आणि इतकं सोपं आहे. There'll be no more strife. आणि भांडण नसेल. If someone fights, जर कोणी भांडतो that means you must go and ask for grace, मग तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे जाऊन पिताकडे कृपाची and मागणी you कर will change. आणि तू बदलणार. So everyone must ask grace. म्हणून प्रत्येक लोकांनी कृपाची मागणी Amen. केली And पाहिजे. do that, let me know. आणि असं करून मला कळवा. Believe what you're doing. विश्वास करा तुम्ही काय करत You'll आहे. see a great change. तुम्ही महान बदल. When we start our church, जेव्हा मी आमच्या मंडळी सुरू करणार, I will tell the whole church to do it. मी संपूर्ण मंडळीला So सांगेल ही गोष्टी कर. there'll be oneness, unity, harmony, love, joy, peace, happiness. जेणेकरून एकता, सुख, शांती, आनंद ही सर्व गोष्टी असेल. Amen. And you'll never make a complaint. My wife is like, my husband is like, my children are like आणि तुम्ही तक्रार करणार नाही माझ्या पती आहे, पत्नी आहे, लेकरं अशी आहे. that. Thank you so much. God धन्यवाद. bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. Before I forget, those who want to give your tithes or offerings or donations, ज्या लोकांना ताईस द्यायच्या, डोनेशन द्यायच्या, दान अर्पण we'll द्यायचं, we'll put that same there on the Facebook. आम्ही फेसबुकवर ते अकाउंट पोस्ट करणार आहे. When you give, the Bible says, it doesn't mean that when you give, you'll go to heaven. No. आणि असं म्हणत नाही जेव्हा तुम्ही देणार तुम्ही स्वर्गात जाणार, But when you give, God will give you more. पण जेव्हा तुम्ही देणार ते तुम्हाला अधिक देणार. Okay, you can give online, you can read it, and you can give it आणि online. तुम्ही ऑनलाईन किंवा गुगल पे तुम्ही वाचून देऊ शकत आहे. Thank you so much. धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देतो.